हॅलो माय लॉ ॲस्पिरंट्स, कसे आहात सगळे? तर सध्या आपला क्लासिफिकेशन ऑफ लॉ याच्यावरती व्हिडिओ चालू आहेत. तर त्याच्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 झालेला आहे. तर क्लासिफिकेशन ऑफ लॉमध्ये आत्तापर्यंत काय घेतलं आपण? सबस्टेन्सिव्ह लॉ आणि प्रोसिजरल लॉ घेतला आणि अदर क्लासिफिकेशनमध्ये पब्लिक लॉ आणि प्रायव्हेट लॉ घेतलेले आहे. तर मग सबस्टेन्सिव्ह लॉच्या अंडरमधले कुठले लॉ येतात आणि प्रोसिजरल लॉमध्ये कुठले लॉ येतात? त्यानंतर अदर क्लासिफिकेशनमध्ये पब्लिक लॉमध्ये काय येतं, प्रायव्हेट लॉमध्ये काय येतं, हे आपण पार्ट 1मध्ये पाहिलेलं आहे. तसेच पार्ट 2मध्ये काय पाहिलं की पब्लिक लॉच्या व्हॉट इज मीन बाय पब्लिक लॉ आणि पब्लिक लॉच्या अंडरमधले कुठले लॉज येतात हे आपण पार्ट 2मध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिलेले नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि आज आहे प्रायव्हेट लॉवरतीचं लेक्चर. तर आपलं सगळ्यात फर्स्ट लेक्चर पार्ट 1 काय झालं आहे की क्लासिफिकेशन ऑफ लॉ, आणि सेकंड जो पार्ट झालेला आहे तो आहे पब्लिक लॉ. पब्लिक लॉ म्हणजे काय आणि त्याच्या अंतर्गत येणारे लॉज. आज आपण जे घेणार आहे ते प्रायव्हेट लॉ. आता प्रायव्हेट लॉ म्हणजे काय की एका इंडिव्हिज्युअलवरती जर फाईल केला, म्हणजे एका व्यक्तीने एका व्यक्तिविशेषवरती जर दावा दाखल केला किंवा एका व्यक्तीने एका संघटनेवरती किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनवरती जर दावा दाखल केला तर तो कशाच्या अंडरमध्ये येईल? तो येईल प्रायव्हेट लॉच्या अंडरमध्ये. ओके. आता त्याच्यामध्ये कुठले लॉज येणार? तर फर्स्ट आहे लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टला आपण फर्स्ट डिफाईन कसं करू की लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट मीन्स विच डील्स विथ ॲग्रीमेंट्स बिटवीन पार्टीज like service agreement or a purchase contract and the legal ramifications if a party breaches the terms. म्हणजे व्यक्तींमध्ये झाले, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये झालेला करार, आणि तो जर करार कुठल्या ह्याच्यामध्ये ब्रीच झाला, तुटला, त्या कराराच्या म्हणजे जे काही कराराचे जे ॲग्रीमेंट्स टर्म्स आहेत ते टर्म्स जर पाळले नाही गेले तर त्यावेळेस तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो ब्रीच होणार. ते ॲग्रीमेंट जे आहे ते ब्रीच होणार म्हणजे तुटणार. तर जेव्हा एखाद्याने जर ते कॉन्ट्रॅक्ट किंवा ॲग्रीमेंट जर तोडलं तर त्याचं ते नुकसान होणार. तर त्यावेळेस त्या व्यक्तीला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. तर हे कशाच्या अंडरमध्ये येणार? प्रायव्हेट लॉच्या अंडरमध्ये येणार. सेकंड कुठला येईल? म्हणजे जे लॉ प्रॉपर्टीशी रिलेटेड आहेत ते लॉज येणार. आता त्याला कसं करणार? त्याला डिफाईन कसं करणार? मीन्स प्रॉपर्टी लॉ मीन्स विच इज रेग्युलेटिंग द ओनरशिप, यूज ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी इन्क्लुडिंग रिअल इस्टेट अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लाईक कॉपीराईट्स. कोणाची जी प्रॉपर्टी आहे कोणाला ट्रान्सफर करणे किंवा कोणाच्या प्रॉपर्टीचा वाद असेल त्या प्रॉपर्टीशी संबंधित, किंवा कॉपीराईट्स म्हणजे एखाद्या गोष्टीचं जे कॉपीराईट आहे त्याच्यावरती जर कोणी एन्क्रोचमेंट केलेली असेल तर त्याच्या संबंधित तो व्यक्ती कोर्टात जाऊ शकतो, त्याला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. हे येतं प्रॉपर्टीशी रिलेटेड जे लॉ आहेत त्याच्या अंडरमध्ये येतं. नंतर थर्ड आहे फॅमिली लॉ. आता फॅमिली लॉ ला डिफाईन आपण कसं करणार? फॅमिली लॉ मीन्स विच हँडल्स डोमेस्टिक इश्यूज इन्क्लुडिंग मॅरेज, डिवोर्स, चाइल्ड कस्टडी अँड ॲडॉप्शन. म्हणजे लग्नाशी संबंधित जे काही कायदे आहेत ते त्याच्यात दिलेले आहेत. मग प्रत्येक याच्यामध्ये जाती विशेष वगैरे ह्या सगळ्यांसाठी त्याचे काय टर्म्स आहेत हे त्या फॅमिली लॉमध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर डिवोर्सचे काय कंडिशन्स टर्म्स असले पाहिजे. त्यानंतर चाइल्ड कस्टडी, जर डिवोर्स होत असेल तर चाइल्डची कस्टडी कोणाकडे असली पाहिजे? आईकडे असली पाहिजे, वडिलांकडे असली पाहिजे, किंवा इतर कुठले गार्डियन्स असतील त्यांच्याकडे असली पाहिजे, किंवा एखादा ॲडॉप्शनचा प्रश्न असेल तर त्यावेळेस त्याचे काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत. म्हणजे ॲडॉप्शन करताना आईवडिलांचं वय किती असलं पाहिजे किंवा त्या बाळाचं वय किती असलं पाहिजे, या संबंधीचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते त्या ॲडॉप्शनच्या अंडरमध्ये येणार. तर हे सगळे कशाच्या अंडरमध्ये येणार आहेत? फॅमिली लॉच्या अंडरमध्ये येणार आहेत. त्यानंतर लॉ ऑफ टॉर्ट्स. आता लॉ ऑफ टॉर्ट्सला डिफाईन कसं करू? लॉ ऑफ टॉर्ट्स मीन्स विच इज कवरिंग सिव्हिल रॉंग्स वेअर वन पार्टीज नेग्लिजन्स और इंटेन्शनल ॲक्ट कॉजेस हार्म टू अनदर, सच ॲज इन अ पर्सनल इंजुरी, लॉसूट ऑर अ डिफॅमेशन केस. म्हणजे आता आपण लॉ ऑफ टॉर्टला डिफाईन कसं करणार?
इंटेन्शनल जर ॲक्ट झालेला असेल, आणि इंटेन्शनल म्हणजे जाणीवपूर्वक केलेली एखादी कृती. म्हणजे समजा रस्त्याने कोणी जात असेल आणि म्हणजे ए व्यक्ती रस्त्याने जात असेल आणि बीला ठाऊक आहे की तो तिथून जाणार आहे किंवा तो जात आहे, तो दिसत असेल, तर तो जर त्यावेळेस समजा बनाना खात आहे, केळ खात आहे आणि तो जाणार आहे, त्याचं इंटेन्शन होतं की त्यांनी पडावं, त्याला इंजुरी व्हावी, तर तो काय करेल, त्या केळ्याचं जे साल आहे तिथे टाकेल. मग ते जेव्हा त्या सालीवरून पाय घसरून जेव्हा पडेल, त्यावेळेस त्याला जी पर्सनल इंजुरी कॉज होईल, तर त्याच्यासाठी तो कोर्टात जाण्याचा त्याला अधिकार आहे. हे आणि समजा जर एखाद्यानी दुसऱ्या व्यक्तीला शिवीगाळ केली किंवा मग त्याला काही अपशब्द बोलले किंवा त्याचा अपमान केला, तर हे कशाच्या अंडरमध्ये येतं? हे डिफमेशनच्या अंडरमध्ये येतं. पण हे डिफमेशन हे IPC म्हणजे भारतीय न्यायसंहितेच्या अंडरमध्ये पण येतं डिफमेशन. आणि लॉ ऑफ टॉर्ट्स, मोस्टली लॉ ऑफ टॉर्ट्स हे UKच्या लॉजमध्ये फॉलोअप केलं जातं. इतकं फक्त कारण आपल्याकडे कधी साल टाकलं आणि कोणी पडलं असं म्हणलं तर मग रोज कोर्टामध्ये खूप केसेस होणार, तर हा फारसा इथं लागू होत नाही. पण लॉ ऑफ टॉर्ट्स हा पण अभ्यासाचा एक विषय आहे प्रायव्हेट लॉमध्ये. त्यानंतर आहे कमर्शियल अँड बिझनेस लॉ. कमर्शियल अँड बिझनेस लॉ मीन्स विच रेग्युलेट्स द फॉर्मेशन अँड ऑपरेशन ऑफ बिझनेसेस अँड कमर्शियल ट्रान्झॅक्शन्स बिटवीन देम. म्हणजे आता कमर्शियल अँड बिझनेस लॉ म्हणजे काय, याच्यामध्ये तर फर्स्ट एक इंडिव्हिज्युअल सोल प्रॉपरायटर असू शकतो. म्हणजे जरी एक व्यक्ती बिझनेस सुरू करत असेल तरी त्याच्याशी निगडीत जे बिझनेस आहे म्हणल्यानंतर त्याच्या अंडरमध्ये त्याच्यासोबत अनेक व्यक्ती असणार, किंवा एकपेक्षा जास्त व्यक्ती जर बिझनेस करत असतील तरी त्याच्यासोबत एकपेक्षा जास्त व्यक्ती जोडू जाऊ शकतात. तर त्यावेळेस जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एखादा बिझनेस किंवा कमर्शियल कुठलं ऑर्गनायझेशन स्टार्ट करणार असाल, तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये जो करार झालेला असतो तो करार या प्रायव्हेट लॉच्या अंडरमध्ये येतं. आणि ते जर ब्रीच झालं, म्हणजे त्याच्यामध्ये जर कोणी जे काही टर्म्स आहेत त्या बिझनेसचे, तर ते जर कोणी ब्रेक केले तर त्यावेळेस त्या व्यक्तीला कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. त्यानंतर येतं सक्सेशन लॉज. सक्सेशन लॉज म्हणजे काय की विच गव्हर्न्स विल्स अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ डिसिज्ड पर्सन्स इस्टेट. म्हणजे एखादा मृत व्यक्ती आहे, त्याचं जे मृत्यूपत्र आहे की त्याची हेअरशिप कोणाकडे जाणार, त्याचा वारसदार कोण आहे, हे ज्या मृत्यूपत्रात लिहिलेलं असतं, तर ते कशाच्या अंडरमध्ये येणार? सक्सेशन लॉजच्या अंडरमध्ये येणार. त्यानंतर आहे लेबर लॉ. आता लेबर लॉ मीन्स विच ॲड्रेसेस द लीगल रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज सच ॲज अॅन एम्प्लॉईज हँडबुक अँड इट्स एन्फोर्समेंट. म्हणजे लेबर लॉमध्ये काय येणार की एक एम्प्लॉयर आहे, तो त्याची फॅक्टरी इंडस्ट्री जे काय सुरू करेल, तर त्याच्यामध्ये त्याच्यासोबत काम करणारे कोण असतील? एम्प्लॉईज. आता एम्प्लॉईज, कामगार म्हणजे लेबरर्स आणि एम्प्लॉईज हे दोन्ही येणार. आता एस्टॅब्लिशमेंट सेक्टरमध्ये किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटला जे असतील त्यांना काय म्हणू आपण? एम्प्लॉईज म्हणणार. आणि जे ॲक्च्युअल फॅक्टरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जे काम करतील त्यांना काय म्हणणार आपण? लेबरर्स म्हणणार. तर हे सगळे कोणाच्या अंडरमध्ये येणार? एम्प्लॉयरच्या अंडरमध्ये येणार. मग ह्यांच्यामध्ये जर जे काही टर्म्स अँड कंडिशन्स ठरलेले आहे ते जर काही ब्रीच आउट झालं, तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. स्ट्राईक येतं, ले ऑफ येतं. तर ह्या जेव्हा म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यानंतर फॅक्टरी बंद पडत असेल आणि त्यांना जर काही इंटिमेट नाही केलं किंवा पगारी नाही दिल्या किंवा पगारी नाही वाढवल्या, तर अशा वेळेस कामगारांनासुद्धा कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. तसंच एम्प्लॉयरलासुद्धा कामगारांच्या अगेन्स्ट कोर्टात जाण्याचा अधिकार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात ह्या प्रायव्हेट लॉच्या अंडरमध्ये. तर फ्रेंड्स, प्रायव्हेट लॉ आणि असे अजून प्रायव्हेट लॉजची जी लिस्ट आहे ती भरपूर आहे, ती आपण येणाऱ्या काही काळात पाहूया. पण आज जे काही मी थोडक्यात जे लॉजची माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला समजलं तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.